Once again, I extend a warm welcome to all present here. The Social Welfare Department has decided आमचे कडेन जे widows asat and widows having a child, one of the child, the last child below 21 years of age will be eligible for both the benefits. One is Graha Aadhar and the other one is widow. So ग्रह आधाराचे 1,500 आणि विडोचे 2,500 मिळून 4,000 तांकां ते एलिजिबल जातले. सो दिस स्कीम आमी ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आयज लॉन्च करपा खातीर काडले आसा. तांकां फक्त प्रोड्यूस करपाक जाय. ऑल दोज विडोज हू आर रिसिवींग टुडे whatever benefit, if they have this child of below 21 years, they have to simply produce the birth certificate of the child. आणि ताका 4,000 मेळपाक कॉमेस जातले. एज ऑफ टुडे वी हॅव 2,049 विडो बेनिफिशरीज हू आर रिसिवींग 2,500 पर मंथ. नवे जे विडोज कोणाकय एप्लाय करपाक जाय, वॉट वॉज हॅपनिंग अर्लियर की ते हांगच्यान पयलीं 2,000 रुपया मेळटाले. 2,000 मेळोवपा खातीर ते 1,500चे तांकां कॅन्सलेशन करचें पडटालें. आनी अपॉन कॅन्सलेशन वी वर रिसिवींग द एप्लिकेशन इन सोशल वेलफेअर. सो आमकां वुमन एंड चायल्डांचे तांकां पयलीं बंद करचें पडटालें. आतां वुमन एंड चायल्डान ताणें वचपाचें ना. इफ दे आर रिसिवींग 1,500 इन ग्रहा आधार, ते कॅन्सल बी करपाचें ना. स्ट्रेट अवे दे हॅव टू अप्लाय फॉर इन द DSS. सो दे वील बी रिसिवींग 4,000. आणि आमचे डिपार्टमेंट आसा तें कळीत करतले ग्रह आधार हाका वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंटाक की कॅन्सल दॅट 1,500. सो बोथ बेनिफिट्स विल बी रिसिव्ड फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ सोशल वेलफेअर. सो ही एक स्कीम आसा. म्हणूनच आमचो सगळ्यां खातीर एक विनवणी आसा की इन्स्टेड ऑफ वेस्टिंग युअर टायम ते बंद कॅन्सलेशन बी करपाचें, ते ऑल दॅट प्रोसेस विल बी डन बाय सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. ओके. दुसरी आसा ते पोर्टल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर पोर्टल आमचे प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक पोर्टल रिलीज करपाचे. आय विल रिक्वेस्ट द ऑनरेबल चीफ मिनिस्टर टू ओपन अप द CM स्कॉलरशिप पोर्टल. Yes, thank you. नमस्कार नमस्कार. सगळ्यात पहिली माझ्या बरोबर आजच्या प्रेस कॉन्फरन्साक सोशल वेलफेअर मिनिस्टर मिस्टर सुभाष फळदेसाय फ्रॉम द डायरेक्टर सोशल वेलफेअर आणि फायनान्स डिपार्टमेंटान प्रणव भट. आजच्या प्रेस कॉन्फरन्साक म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. आमी पयलीच फावटी CM स्कॉलरशीप पोर्टल हो लॉन्च करता. CM स्कॉलरशीप पोर्टल कित्याक तर वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळ्यो स्कॉलरशिपीक हार्ड फॉर्म भरून एप्लाय करचे पडटाले. गव्हर्मेंटान रिफॉर्म करून फाटल्या वर्सार खरें म्हणजे CM स्कॉलरशीप पोर्टल आमी ट्रायल बेसिसचेर लॉन्च केलो. ज्या पोर्टलाच्या वयल्यान भुरग्यांनी डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्यो सगळ्यो स्कॉलरशीप ह्या एकाच वेबसायटीचेर वचून एप्लाय करपाचें आनी तेंचो बेनिफिट्स जो आसा विदीन 15 days मॅक्स टू मॅक्स 1 म्हयनो ह्यो ताका मेळपाक शकता. एप्रॉक्सिमेटली 50,000 भुरग्यांक हो डायरेक्ट बेनिफीट सातत्यान स्कॉलरशिपीचो घेता अश्यो वेगवेगळ्यो स्कॉलरशिप आसात. आमी जेका म्हणटा फ्रॉम द 10th स्टँडर्ड टू हायर एड्युकेशन पर्यंत, इवन दो थोड्या भुरग्यांक फ्रॉम द 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड ह्यो म्हणजे ताका प्री मॅट्रीक स्कॉलरशीप आणि पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशीप, हायर एड्युकेशन स्कॉलरशीप अश्यो वेगवेगळ्यो SC, ST, OBC and including EWS economical weaker section ह्यो सगळ्यो स्कॉलरशीप आसा. अप टू द म्हणजे इन्क्लुडींग द बर्सरी स्कॉलरशीप जितकी फीस EWS कॅटेगरीतलो भुरगो सुद्दां जी स्कॉलरशिपीची फीस भरता 25,000 रुपीज पर्यंत सुद्दां ती स्कॉलरशिपीची फीस ताका परत मेळटा. इन्क्लुडींग द ग्रॅज्युएशन कॉलेजीत जी 10,000 रुपया फीस भरता ती सुद्दां 10,000 रुपयाची फीस ताका परत मेळटा. फाटल्या 4-5 वर्सांक म्हज्या लक्षांत आयलें की 50% ऑफ द भुरगे जे इलिजिबल आसता ते स्कॉलरशिपाचे फॉर्मूच भरिना आनी ह्या कारणान तांकां वेगवेगळे कडेन 20,000 रुपया सुद्दां फीस आसत जाल्यार तांकां एकदां प्रॉब्लेम क्रिएट जाता. गांवांतल्यान आमी हो विशय पळयता.
म्हणून म्हज्या लक्षात आयलें आनी ताकाच लागून हाल्लीच हांवें जेन्ना एक लॉ स्टुडंट्स म्हणजे आपल्या फीस भरपा खातीर जेन्ना पर्सनली म्हाजे कडेन आयलो ताज्या उपरांत म्हज्या लक्षात आयलें की अवेरनेस लोकांच्या मदीं जावप चड गरजेचें आसा. म्हणून माय डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर आनी फायनान्स डिपार्टमेंट हांच्यांनी मेळून तो CM स्कॉलरशीप पोर्टल काडलो. ह्या CM स्कॉलरशीप पोर्टलाचेर केंद्रातले आनी राज्यातले दोनूय इन्क्लुडींग ट्रायबल वेलफेअर आनी सोशल वेलफेअराचो कंपोनंट थोडो केंद्र सरकाराचो आसा. तोय कंपोनंट सुद्दां हाज्या वयल्यानूच एप्लाय करपाक मेळटा. आमीच फॉर्म फॉरवर्ड करता फॉर द सेंट्रल गव्हर्मेंट आनी ताज्या उपरांत पयली कंपोनंट आमी रिलीज करता. स्टेट गव्हर्मेंटाचो जितको कंपोनंट आसा तितको आमी डायरेक्टली रिलीज करता. केंद्र सरकाराचे पयशे आयल्या उपरांत तांचेय पयशे तांच्या डायरेक्ट अकाउंटाच्यान रिलीज करता. खंयसरूच हांगासर चेक दिवपाची सिस्टम ना. हे पयशे खंयच्याच कॉलेजीत वचना. हे पयशे तेणी पयलीं भरपाचे आनी प्री रिसिप्ट लावपाची सिस्टम इतकी सोपी आहा. इंडिविज्युअल जो भुरगो आसा तेणी पोर्टलाचेर वचप, तेणी पोर्टलाचेर जितके डॉक्युमेंट मागल्या ते पोर्टलाचेर तेणी डॉक्युमेंट अपलोड करप. व्हेरिफिकेशना खातीर त्या इन्स्टिट्युशना कडेन वयता. त्या इन्स्टिट्युशना हांव त्या खातीर सगळ्यांक आव्हान करता, जितकी इन्स्टिट्युशन्स गोंयांत आसा किंवा गोंयांतले भुरगे जर भायर शिकता आसत कर्नाटकांत जाल्यार तेंच्यांनी आपल्या इन्स्टिट्युशनाचो हेड कोण स्कॉलरशीप पळोवपी हो आमच्या डिपार्टमेंटाक कळोवचो, सो दॅट ह्या पोर्टलाचेर तेकाय बी डायरेक्टली कारण व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट करपाक आमी त्या इन्स्टिट्युशनाक धाडटा. इन्स्टिट्युशनान एकदां व्हेरीफायड म्हटलें काय ते पोर्टल डायरेक्टली आमी ओपन करपाचो रायट परत आमच्या कन्सर्न डिपार्टमेंटाक उरता. इधर सोशल वेलफेअर, ट्रायबल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, हायर एड्युकेशन ते व्हेरीफाय करता आनी एकदां व्हेरीफाय जालें काय कन्सर्न डिपार्टमेंट ताका ते पयशे दिवपाची सँक्शन दिता. सो ऑटोमॅटिकली द फायनान्स डिपार्टमेंट हे पयशे तेंच्या अकाउंटार ट्रान्सफर करतात. त्या खातीरच हांव सगळ्या स्टुडंट्सांक आव्हान करता की तांच्यांनी आपले पोर्टलाचेर डॉक्युमेंट अपलोड करचे. व्हेरिफिकेशन आपल्या इन्स्टिट्युशनान म्हणजे गोंया भायर आसत जाल्यार आमी गोंयांतल्या सगळ्या इन्स्टिट्युशनाचो नोडल ऑफिसर आमच्या कडेन नोंद जाल्लो आसा सिस्टमीन आनी ताका सिस्टम खबर आहा. गोंया भायलो जर आसत जाल्यार तांच्यांनी आमकां मुद्दामून ती जे स्टुडंट स्पेशली द नर्सिंग करपाक आनी इतर एड्युकेशन घेवपाक भायर वयता आनी जे इलिजिबल आसात त्या सगळ्या खातीर आव्हान करता ह्या स्कॉलरशिपाचो तेंच्यांनी फायदो घेवचो, जेणे करून आमकां तांकां हे सगळ्यांक स्कॉलरशीप दिवपाक मेळटली. मॅक्स टू मॅक्स म्हणजे अप टू 40,000 रुपीज पर्यंत सुद्दां ही त्यांची फीस ही तांकां परत मेळटा. त्या खातीर सगळ्या जाणांनी ह्या पोर्टला वयल्यान एप्लाय करच्यो. अजून 2 स्कॉलरशीप ज्यो आसा पळय न्ही म्हणजे लेबर वेलफेअर स्कॉलरशीप ती आमी ह्या पोर्टलाचेर घेवपाची आसा. म्हणजे इन्क्लुडींग प्रायवेट सेक्टरात जे कोण काम करता आनी ताका लेबर वेलफेअरा खातीर एलिजिबल आसा तेजोय विदीन 45 डेज तेजोय बी आमी ह्या पोर्टलाचेर घेतले. त्या पोर्टला वयल्यान मागीर एप्लाय करपा खातीर तांकां बरें पडटलें. सो हांव सगळ्या पुराय स्टुडंट्स आनी बाकी सगळ्या इन्स्टिट्युशन्स हांकां आव्हान करता की CM स्कॉलरशीप पोर्टल हो भुरग्यां खातीर स्कॉलरशीप घेवपा खातीर इट इज इजी आसा. लास्ट इयर 13,000 भुरग्यांनी तांकां विदीन 15 दिसाच्या भितर तांचे पयशे ट्रायबल वेलफेअरा भितर एप्लाय केल्ले. हे 15 दिसांनी त्यांच्या अकाउंटार जमा जाले. खुबशे भुरगे एप्लाय करता आनी परत सांगता म्हाजे पयशे म्हाका मेळूंकूच ना. ती खंयच्याच डॉक्युमेंट खंयच्याच ऑफिसान व्हरून फॉर्म दिवपाची गरज ना. तांच्यांनी फॉर्म आमच्या पोर्टलाचेरूच भरचो. तांकां मॅक्स टू मॅक्स हांव परत सांगता एका म्हयन्याच्या भितर आमी दिवपा खातीर आमी सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आनी आमचे फायनान्स डिपार्टमेंट हे बंधनकारक आसा. दुसरी गजाल आतां जे आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय उलयले. हांव बाब सुभाष फळदेसाय आनी तेंचे एंटायर टीम हांचे खूब खूब अभिनंदन करता. कारण विडो पेन्शना खातीर दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आमी 2,500 रुपया दिवपाक सुरवात केल्या. 2049 अर्ज हे खूब वर्सभर जाले म्हणजे पेंडींग आशिल्ले. तांकां दोनूय पेन्शनां तेंच्यो बंद जाल्ल्यो. त्या सगळ्या पेन्शन धारकांक आमी फाटलो बॅकलॉका पासून तेंच्यांनी एप्लाय जे दिसा सँक्शन जे दिसा जाला तेन्नाच्यान आतां पर्यंतचे पयशे हे सगळे पयशे तांकां 2,500 रुपया पर मंथ हातूंतल्यान कॅल्क्युलेट करून तेंच्या अकाउंटाचेर फुडल्या 2 दिसाच्या भितर तेंच्या अकाउंटाचेर जमा जातले. ही एक व्हड गजाल आसा जवळपास 2,050 महिलांच्या खातीर. दुसरी गजाल तांच्यांनी जी सांगली हेन्स फोर्थ आपलो फॉर्म भरता फक्त हांव सिम्प्लिफाय करता. आपलो फॉर्म जेका विडो पेन्शन जायी गृह आधार घेता आसतना सुद्धा जर एखादी बायल विडो जेन्ना जाता तेणी निव्वळ विडो पेन्शनाचो आतां फॉर्म भरप आनी आपल्या धाकल्या भुरग्याची बर्थ सर्टिफिकेट ही ताका लावप. सो दॅट ताका 2,500 रुपया ते प्लस ताका 1,500 रुपया म्हणजे 4,000 रुपयाची पेन्शन ही डायरेक्टली विडो महिले खातीर मेळची म्हणून ही चालू जातली. जेणे करून ही 4,000 रुपया ताका 21 वर्सां धाकल्या भुरग्याक जायसर उरतली. 21 वर्सां जाल्या उपरांत अगेन इट वील शिफ्ट टू द 2,500 रुपया ह्या तेजेर तेजी उरतली. म्हणून हांव परत एकदां म्हणजे खंयसरूच
कोणी चुकून सुद्धा परत WCDन आपल्याक वचोंक जाय ते कॅन्सलेशन हाडपाक जाय आपूण हो करूं काय नाका. खूबश्यो आमच्यो विधवा भयणी ह्या सगळ्या किचकटीतल्या प्रोसेसा खातीर DSSYचे पेन्शनीक एप्लाय करिनासतना रावल्ली, कारण 1,500 रुपया मेळटा तेय बंद जाता आनी हे बेगीन मेळना अशी तेंची समस्या आशिल्ली. बट एक मेजर रिफॉर्म आमच्या डिपार्टमेंटांतल्यान करून आमी ही स्टेप घेतल्या, कारण हे सरकार अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर चलता. सदोदीक सामाजीक बांधिलकी आशिल्ले आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे सदोदीत सगळ्या खातीर काम करता. म्हणून आज मेजर रिफॉर्म्स आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटांतल्यान CM स्कॉलरशीप पोर्टल ह्या सायटीचेर तुमकां दाखयली, फाटल्यान सायटूय हेजेर आसा, ती तुमी पब्लीश करची जेणे करून चडांत चड भुरग्यां पर्यंत पावतली. म्हाका खात्री आसा गोंयांतले 50,000 भुरगे जे ह्या स्कॉलरशिपा खातीर एलिजिबल आसा, 50,000 भुरग्यांनी एप्लाय करचे, तांकां शिक्षण आनी स्कॉलरशीप मेळपा खातीर एलिजिबल आसतले. ज्या विडो पेन्शनाक जितकी जाणां एलिजिबल आसात त्या सगळ्या जाणांनी ह्याय बी विडो पेन्शनाक एप्लाय करचे. आमी तितक्याय जाणांचे जाता तितके बेगीन एक्सपेडायट करून दिवपाक मेळटले. फाटल्याच दिसांनी आमी अटल आश्राच्या अंतर्गत घेतलेले डिसिजन खूब मोठ्या प्रमाणात फायदो जाला. थोड्या दिसाच्या भितर तांचे सगळ्यांचे पयशे हे तांच्या अकाउंटाचेर वचपाक सुरवात जाल्या. निदान फर्स्ट इन्स्टॉलमेंट तांच्या अकाउंटाचेर गेला, सेकंड इन्स्टॉलमेंटूय बी जाता तितके बेगीन होय त्यांच्या अकाउंटाचेर सगळ्यांचेर वयतले. असे वेगवेगळे रिफॉर्म आमी सातत्यात हाडटा. परत एकदा हांव म्हणजे दोनूय म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हांच्या मदीं तालमेल करून तेंच्यांनी खूब बरो रिफॉर्म केला. त्या खातीर हांव गोंयांतले शिक्षण आपल्या कडेन पयशे ना म्हणून खंयच्याच भुरग्याचे उरूंक शकना हे परत एकदा हांव कन्फर्म करता. आनी सातत्यात OBC, SC, ST इन्क्लुडिंग EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन ह्या भुरग्यां खातीर सरकार सर्वतोपरी मदत करपा खातीर तत्पर आसा आनी हे फास्ट ट्रॅक जावचे म्हणून हो केल्लो प्रोसेस. थँक्यू. ना, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनाच आसा, ती सोशल वेलफेअराच्या अंडरूच आसा आनी ती सोशल वेलफेअराच्या अंडरूच उरतली. दुसरी तांकां ग्रह आधार त्यांची स्कीम थंयसर बंद जातली, बट तांकां एडिशनल पयशे जे येवपाक जाय ते सोशल वेलफेअरांतल्यान आमी दितले. हांव तुका आत्ता नंबर म्हाका 36,000 36,000. आज सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के अंतर्गत 2 रिफॉर्म हमारे डिपार्टमेंट में किए, इसलिए मैं डिपार्टमेंट के मिनिस्टर मिस्टर सुभाष फलदेसा और एंटायर टीम इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. वीडो पेंशन स्कीम जो डिपार्टमेंट की तरफ से दी जाती थी वो 2 डिपार्टमेंट में अलग अलग से मिलती थी. अभी वो एक ही डिपार्टमेंट में अप्लाई करने के बाद उनको 2,000 की जगह उनको 2,500 पेंशन मिलेंगी, और जिनके बच्चा 21 के बिलो हैं उनको they'll get additional 1,500, so they'll get the pension of approximately 4,000 rupees per month. Ease of doing the process करने के अंतर्गत हमने ये प्रोसेस ईज किया है और उन्होंने सिंगल फॉर्म भर के अप्लाई सोशल वेलफेयर में डिपार्टमेंट करने के बाद उनको अप्लाई हो जाएगी. सेकंड इज द CM स्कॉलरशिप पोर्टल आज हमने लॉन्च किया. जितने सारे स्कॉलरशिप्स हैं वो सभी स्टूडेंट्स ने सिंगल पोर्टल के अंतर्गत अप्लाई करना है. तो KG से लेके PG तक सभी बच्चों को जो जो स्कॉलरशिप के लिए जो एलिजिबल है इन्होंने ये फॉर्म भरने के बाद, चाहे सोशल वेलफेयर हो, ट्राइबल वेलफेयर हो, डायरेक्टर ऑफ एजुकेशन हो, डायरेक्टर ऑफ हायर एजुकेशन हो, इन सब के पेंशन्स हम उसी एक सिंगल पोर्टल के थ्रू विद इन द 15 डेज उनके अकाउंट पे यानी पैसे जमा हो जाएंगे. इसलिए मैं दोनों रिफॉर्म्स मेरे मेजर डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेयर डिपार्टमेंट और फाइनेंस डिपार्टमेंट की तरफ से किया है, इसलिए मैं दोनों डिपार्टमेंट का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. आम्ही मॅक्झिमम सगळे बेनिफिट्स जे आहा पळय सातत्यात दिवपाचो प्रयत्न करता आनी डिस्क्रिमिनेशन जावचें न्ही म्हणून हाच्या खातीर आमचे डिपार्टमेंटा सदोदीत कार्यरत आसा. हय, SIT लँड ग्रॅब जी फॉर्म केल्ली तितूंतलोच एक तांच्यांनी सजेशन्स जे केल्ले की बऱ्याच जाणांचे प्रश्न आसताले जी लँड ग्रॅब जाल्या ती परत कशी मेळटली. ताच्या खातीर स्पेशल कोर्ट नॉर्थ आनी साऊथ गोवा हाजे जे डेप्युटेड बाय द जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलाचे जे जज आसात तांच्या अंतर्गत SIT स्पेशल कोर्ट फॉर द लँड ग्रॅबिंग हे आमी फॉर्म केले. नाव बाकीच्या जेंका आपल्या लँड ग्रॅबिंगान अडकून उरलेली तांच्यांनी ह्या कोर्टाने आता अप्लाय करपाक काय हरकत ना. थँक्यू.